नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे स्वागत आहे स्टडी विथ एजे या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, यामध्ये आपण आज जी मराठी व्याकरणाची विनामूल्य मराठी व्याकरण सिरीज आपण चालू केलेली आहे. या विनामूल्य मराठी व्याकरण सिरीजमध्ये जी आपली व्होकॅब्युलरी आहे, शब्दसंग्रह जो आहे तो आपण शब्दसंग्रह सुद्धा सुरू केलेला आहे. मित्रांनो, शब्दसंग्रहामध्ये आपण समानार्थी शब्द आज बघणार आहोत. काल आपण एक समानार्थी शब्दांचा भाग बघितलेला आहे मित्रांनो, त्याला चांगल्यापैकी प्रतिसाद मिळालेला आहे आणि त्याबरोबरच मित्रांनो म्हणून मी आज दुसरा हा भाग लगेच अपलोड केलेला आहे. यामध्ये मित्रांनो समानार्थी शब्द, आता तुम्हाला यापैकी बरेच शब्द मित्रांनो परीक्षेला प्रश्नामध्ये विचारलेले दिसतील. आणि यामध्ये आता बघा, कासव. कासव हा जो शब्द आहे मित्रांनो, कासवाला कमट म्हणतात, कच्छ म्हणतात, कमठ म्हणतात, कुर्म म्हणतात आणि कच्छप म्हणतात. मित्रांनो बघा, आता कमट कमठ हे दोन शब्द मित्रांनो जवळपास सारखे वाटतात. कच्छ कच्छप म्हणजे यामध्ये पाठ करण्यासारखं किंवा जास्तीत जास्त लक्षात ठेवण्यासाठी काय आहे का? अजिबात नाही. कमट कमठ, कच्छ कच्छप आणि कासवाला आणखी काय दुसरं कुर्म एक म्हणतात. कुर्म एक लक्षात ठेवा. बाकी जवळपास हे जे 5 शब्द आहेत, ही 5 शब्द 4 तर सारखे दिसतात, त्याच्यामुळे हे लक्षामध्ये ठेवण्यासाठी काही विशेष नाहीये. आता दुसरा जो आहे आपला कोकिळ. कोकिळ मित्रांनो, कोकिळ कशाला म्हणतात? पीक, कोयल, कोयल बोले कुहू कुहू आहे ना काहीतरी ते तसा प्रकारचं. कोयल म्हणजे कोकिळा, पीक म्हणजे कोकिळा, आणखी कोकिल म्हणजे कोकिळा आणि कोगुळ. कोगुळ मित्रांनो हा शब्द लक्षात ठेवा, हा शब्द लक्षातच ठेवा मित्रांनो. कोगुळ, कोगुळ म्हणजे काय आहे? कोकिळच आहे. स्पेलिंग लक्षात ठेवा मित्रांनो. स्पेलिंग म्हणण्यापेक्षा जे आपण वेलांटी, पहिली वेलांटी कुठं, दुसरी वेलांटी कुठं, हे मित्रांनो कोकिळचा जो शब्द आहे, पीकला पहिली वेलांटी आहे, कोकिळच्या कीला पहिली वेलांटी आहे मित्रांनो, ह्या कीला पहिली वेलांटी आहे. म्हणजे वेलांटीमध्ये सुद्धा सगळे त्याला काय आहेत मित्रांनो? पहिल्याच वेलांटी आहेत. दुसरा आपला किरण. किरण मध्ये किरण जो आहे ते कर, रश्मी, अंशु आणि मयूख. बघा, हा मयूख शब्द जो आहे, मयूख शब्द हा किरणसाठी थोडासा आपल्याला विचित्र वाटेल, पण तो आहे मित्रांनो, तोही लक्षामध्ये ठेवायचा प्रयत्न करा. अंशु शब्द आहे. आता शुभ्रांशु, किरण बघा, किरण, शुभ्र किरण पडणारा कोण? शुभ्रांशु. बघा, ह्याला चंद्राला काय म्हणतात? शुभ्रांशु, बरोबर. अंशु, अंशु म्हणजे काय? किरण. हे लक्षात ठेवा मित्रांनो. बघा, शुभ्रांशु, सुधांशु, अंशु. अंशु म्हणजे काय? किरण पडणारे. चंद्र, सूर्याला काय म्हणतात मित्रांनो? चंडांशु. चंडांशु म्हणजे काय? अंशु. अंशु शब्द आहे मित्रांनो याच्यामध्ये सुद्धा. चंडांशु, सूर्य, बरोबर. या ठिकाणी पुढचा जो आहे आपला क्रीडा. क्रीडा हा शब्द आहे. क्रीडा या शब्दामध्ये विलास, लीला, विहार, मौज आणि मनोरंजन. मित्रांनो, मराठी भाषा बोलत असताना सर्वांनाच मराठी भाषा येत असते, पण मराठी भाषा बोलत असताना आपल्याकडे शब्दसंपत्ती किती आहे, शब्दसंग्रह किती आहे, यावरती आपल्या मराठी भाषेचं वजन ठरलं जातं. बऱ्याच जणांचे मित्रांनो भाषा, भाषणं, याच्यामधून भाषणांमधून भाषा, काही मित्रांनो जे अभिनेते आहेत त्यांच्या भाषेवरून ते अभिनेते फेमस झालेले असतात. मकरंद अनासपुरेंची भाषा जरी मित्रांनो सर्वांना गावंढळ वाटत असेल, तरी तुम्हाला त्यांच्या भाषेमध्ये, त्यांच्या बोलण्यांमध्ये नवीन नवीन शब्द मित्रांनो तुम्हाला ऐकायला भेटत असतात. आणि त्यांची काही शब्द असे वजनदार शब्द आहेत मित्रांनो. ही वजनदार शब्द आपल्याला सुद्धा यावा, आपल्याही भाषेत कुठेतरी वजन प्राप्त व्हावा. मित्रांनो, परीक्षार्थी म्हणजे आपण परीक्षा सुद्धा आपली यासाठीच घेतलेली आहे की तुमच्यामध्ये काय क्वालिटी आहे. मित्रांनो, यामुळे काय होत असतं? आपली क्वालिटी बिल्ड होत असते. आणि ही आपली क्वालिटी बिल्ड करण्यासाठी आपण काय करत आहोत हे बघत आहोत मित्रांनो. यामध्ये बघा, कृपण. कृपण म्हणजे काय? अगदी चिंगटा माणूस म्हणतो आपण त्याला, चिंगटा म्हणतो मित्रांनो आम्ही त्याला. काय? खंक, हिमटा, कंजूस, चिक्कू. चिक्कू बघा, चिक्कू. चिक्कू म्हणजे काय? आता बघा, एखाद्या वेळेस तुम्ही गेले समजा कुठे, अगदी इकडं बढाया मारतो. कशा माहितीये का? बढाया मारताना बढाया मारतो, आपला आता 1 लाखाचा चेक ह्याचा येणार आहे, 1.5 लाख रुपये आईला पगार आहे, आणि मी स्वतः हे काम करतो, मी स्वतः ते काम करतो, 50,000 रुपये तर आपल्याला ह्याच्यातून येतात, 40,000 त्याच्यातून येतात. आणि ते काय करतं माहितीये का? चहा पिताना चहा पिलं की
लगेच उठून जातात, कारण ते बिल द्यायचं नसतं त्याला. अशी हिमटे माणसं असतात बघा, त्यांचे ते सांगताना काय सांगतात, त्यांच्या पैशाचं ह्याचं एकदम बढाया मारत असतात, आणि बढाया मारून पैसे द्यायचे टाइम आला, खर्च करायची वेळ आली कुठे, तर लगेच अगदी एकदमच होऊन जातात, बाजूला निघतात. अशी हिमटी माणसं असतात मित्रांनो. त्याला काय म्हणतात, कृपण म्हणतात, खंक म्हणतात. खंक बघा, आता खंक हा शब्दच तसा विचित्र वाटतो ना. खंक खंक म्हणजे काय, हिमटा मित्रांनो, हिमटा. म्हणजे त्याच्याकडे असतो पण तरी त्याला काय असतं, खर्च करायची त्याची ही नसती, प्रवृत्ती नसती. तो काय असतो, खंक असतो. नंतर हिमटा. हिमटा मित्रांनो, तर तुम्हाला सर्वांना माहित असेल हिमटा. हिमटा तुम्ही पण शब्द वापरलेला असेल मित्रांनो हा. त्यानंतर चिक्कू. चिक्कू हा शब्द बघा, एखाद्याला गोड भाषेत गोड बोलायचं असेल ना, तर चिक्कू, ए चिक्कू म्हणायचं त्याला. त्याला रागही येणार नाही मित्रांनो, त्याला कळणार बी नाही. असे ह्या भाषेचे शब्द आहेत. एखाद्याला जर समजा तुम्हाला सांगा, एखाद्याला चिडवायचं असेल की बाबा तू अजिबात खर्च करत नाही किंवा काय नाही, त्याला हिमट्या म्हणल्यावर राग येईल ना. त्याला म्हणायचं, काय यार तू चिक्कू माणूस आहे, चिक्कू माणूस आहेत. मग चिक्कू माणूस आहे म्हणल्यावर त्याला कळतच नाही काय ते. घरी गेल्याच्या नंतर त्याला आठवतं, अरे हे चिक्कू म्हणला होता. आणि नंतर जेव्हा शिकत असतो ना तो, तेव्हा त्याला शिकत असताना हे शब्द जर समोर आला तर मग त्याच्या लक्षात येतं, अरे चिक्कू म्हणजे आपल्याला कंजूस माणूस समजलं याने. नंतरचा जो कृष्ण आहे मित्रांनो, कृष्णा. कृष्णामध्ये बघा, आता कृष्णाचे मुरलीधर शब्द आहे, वासुदेव. वासुदेव कृष्ण. आता सगळ्यांना मित्रांनो, आपण हिंदू धर्मातली लोकांना तर सगळ्यांना हे देवांची नावं माहीतच आहेत. आणि मित्रांनो, यामध्ये देवकी पुत्र, कन्हैया, मुरारी. आता प्रत्येक ह्याच्यामध्ये जी देवाला आपण प्रत्येक ग्रंथांमध्ये वेगवेगळी नावं असतील, अभंगांमध्ये वेगवेगळी नावं असतील, तर ही नावं मित्रांनो, नको मारू रे कान्हा वासरे. आता कान्हा पिचकारे. कान्हा म्हणजे सुद्धा काय आहे मित्रांनो, कृष्णाचं नाव आहे. दुसरं कन्हैया. कन्हैया शब्द माहित असेल मित्रांनो, देवकी पुत्र. देवकीचा जो पुत्र आहे तो कोण, श्रीकृष्ण, म्हणून देवकी पुत्र. त्यानंतर मुरलीधर. मुरली ज्याच्या हातामध्ये आहे, मुरलीधर तो कोण, कृष्ण. त्यानंतरचा वासुदेव सुद्धा मित्रांनो. वासुदेव आता श्रीकृष्णाच्या वडिलांचंही नाव होतं बहुतेक, पण श्रीकृष्णांना सुद्धा काय वासुदेव म्हणलेलं आहे मित्रांनो. म्हणजे ते कुळ आहे एक, वासुदेव कुळ. त्या कुळातले मित्रांनो ते असल्यामुळे त्यांना काय म्हणलेलं आहे, वासुदेव सुद्धा म्हणलं गेलंय. त्यानंतर मुरारी. मुरारी सुद्धा मित्रांनो बासरीचाही शब्द आहे तो, आणि त्यालाच काय म्हणलं गेलंय, मुरारी म्हणजे श्रीकृष्णाला सुद्धा वापरलं गेलेलं आहे. किंकर. किंकर म्हणजे काय, अनुचर, दास, भृत्य, सेवक, चाकर, पुलिंग, आर्थिक, नोकर. हे शब्द मित्रांनो यासाठीचे आहेत, किंकर या शब्दासाठी. किंकर म्हणजे काय, एखादा नोकर. आता नोकर हा शब्द मित्रांनो वाक्यांमध्ये वापरत असताना तो अनेक वेगवेगळ्या पद्धतीने, आता स्टँडर्ड लेवलचा नोकर असेल तर तो नोकर वेगळा, आणि एकदम खालच्या थराचा नोकर असेल. खालच्या थराचा म्हणण्यापेक्षा मित्रांनो, थर कोणत्याही कामाचा थर कमी किंवा जास्त नसतो, पण आपल्या जी समाजामध्ये ती एक रीत बनवलेली आहे मित्रांनो. अगदी चुकीचं आहे ते, मी त्याचं समर्थन अजिबात करत नाही मित्रांनो. आणि तुम्ही एक सुशिक्षित व्यक्ती म्हणून अशा गोष्टींकडे अजिबात लक्ष द्यायला नाही पाहिजे. हा फक्त यामध्ये समजून घेण्याची गोष्ट आहे म्हणून सांगण्याचा विषय येतो मित्रांनो, की जी काही कमी दर्जाची कामं असतात त्या कामांमध्ये जो असतं त्यांना काय नोकर, दास, असे जरा थोडेसे चाकर, या प्रकारचे खालच्या दर्जाचे थोडेसे शब्द वापरले जातात. आणि हे बघा सेवक वगैरे असे जे शब्द आहेत यांच्यामध्ये थोडा थोडा दर्जाचा सुद्धा कमी जास्तपणा दिसत असतो मित्रांनो. म्हणून प्रत्येक वाक्यामध्ये प्रत्येक शब्द सारखाच असेल असं नसतं. त्यामध्ये बघा, किंकर, अनुचर, दास, भृत्य, सेवक, चाकर, उलिंग, आर्थिक आणि नोकर. मग नोकरदार बघा, आता चाकर जर म्हणलं आणि नोकरदार जर म्हणलं तर काय वाटतं मित्रांनो, नोकरदार अगदी एकदम स्टँडर्ड दर्जाचा वाटतो लोकांना. नोकरी असणं म्हणजे काय, की आजकाल मित्रांनो लग्न सुद्धा नोकरीवरूनच होतात, पण चाकरीवरून होतात का. तुम्ही एखाद्याची चाकरी केली तर तुम्हाला नोकरी म्हणजे मुलगी भेटणार आहे का. चाकरीवरून मित्रांनो काय होत असतं, रिलेशन नाहीत बनत, पण नोकरीवरून बनतात. म्हणजे यामध्ये मित्रांनो जरी समानार्थी शब्द असले तरी त्यामध्ये दर्जाचा थोडा फार कमी जास्त प्रमाणात असतो, आणि त्यामुळे काय आहे ते शब्द थोडे थोडे प्रमाणात वेगळेही आहेत. तर किंकर, अनुचर, दास, भृत्य, सेवक, चाकर, उलिंग, आर्थिक आणि नोकर हे काय आहेत मित्रांनो,
किंकर या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. आता आर्थिक हा शब्द मित्रांनो, आर्थिक म्हणजे नोकरी कशासाठी करतो रे? आर्थिक लाभासाठी, एखाद्याकडून आर्थिक लाभ व्हावा म्हणूनच काय असतं, नोकरी करत असतो माणूस. त्यानंतर कुरूप, कुरूप बेढव विद्रूप. अरे बघ म्हणतात हे कसं कसं विद्रूप दिसतंय, कसं कुरूप दिसतंय, खराब दिसतंय. बघा हे कसं विद्रूप दिसतंय, कसं कुरूप दिसतंय. याप्रमाणे मित्रांनो काय केलं जातं, बेढव दिसतंय एखाद्या गोष्टीला, बेढव दिसतंय, कुरूप दिसतंय, विद्रूप दिसतंय. हे मित्रांनो एकाच शब्द आहेत, एकाच दर्जाचे शब्द आहेत. यामध्ये दुसरा जो आहे खल. खल म्हणजे काय? अगदी नीच माणूस, नीच, दुर्जन, दुष्ट. दुर्जन, दुष्ट, नीच हे शब्द कशासाठी आहेत मित्रांनो? खल या शब्दासाठी वापरलेले आहेत. त्यानंतर खग. खग हा शब्द पक्षी, विहंग, द्विज, अंबुज आणि शकुंत. शकुंत मित्रांनो कशासाठी? खग, पक्षी, विहंग, द्विज, अंबुज आणि शकुंत. आता द्विज का म्हणलं गेलंय रे? कारण पक्षी हे जवळपास सगळे पक्षी मित्रांनो अंडेच असतात. अंडज म्हणजे एकदा त्यांच्या अंड्याचा जन्म होतो आणि दुसऱ्यांदा त्यांचा अंड्यातून त्या पक्षाचा जन्म होत असतो, म्हणून त्याला काय दोनदा जन्मणारा द्विज असं सुद्धा म्हणलं गेलंय मित्रांनो. त्याचबरोबर पक्षी, विहंग आणि अंबुज आणि शकुंत. आता त्यानंतर खच शब्द आहे मित्रांनो आपला. खच, ढीग, रास. खचाखच भरलंय बघा, खचाखच भरलंय. आपण म्हणतो ना खचाखच भरलंय, ढीग लागलाय, अगदी अशी रास लावली आपण तिकडे ह्याची. म्हणजे काय आहे? खच, ढीग, रास मित्रांनो. त्याचबरोबर आपला आणखी एक शब्द कुठे इकडं पण आहे मित्रांनो, त्यामध्ये काय? गर्दी, दाटी, खच ह्या प्रमाणाचे शब्द मित्रांनो, याचे समानार्थी शब्द सुद्धा हे सुद्धा येऊ शकतात मित्रांनो. दाटी, खच हे सुद्धा या ठिकाणी येऊ शकतात. नंतर खजिना. खजिना हा शब्द मित्रांनो कोशागार. बघा आपण बऱ्याच ठिकाणी कोशागार, भांडार, कोश, तिजोरी. आता शब्दांचा खजिना ज्याच्यामध्ये आहे ना मित्रांनो, अशा ग्रंथांना काय म्हणलं जायचं अगोदर? म्हणजे अशी जर तुम्ही ज्यांनी डिक्शनरी वाचल्या असतील त्यांना काय म्हणायचं? शब्दांचा खजिना असणारे ते पुस्तक असायचे, म्हणून त्यांना शब्दकोश म्हणायचे मित्रांनो. त्यांना काय म्हणायचे? शब्दकोश म्हणायचे. कारण शब्दांचा खजिना असणारे, ढीग असणारे काय? शब्दकोश. नंतर भांडार. भांडार जे आहे, भांडार म्हणजे काय? बघा भांडी भांडार, भांड्यांच्या दुकानावरती भांडी भांडार असतं, भांड्यांचा खजिना, भांडी भांडार. नंतर तिजोरी. आता खजिना कशात ठेवतो रे? तिजोरीमध्ये ठेवतो. त्यानंतर भांडागार. आता थंडागार म्हणतात बरं का मित्रांनो, थंड्याची लय जणांना सवय लागलेली असेल आता उन्हाळ्यामध्ये. थंडागार म्हणतात, तर थंडागार नाही, काय भांडागार आहे. भांडागार म्हणजे काय? ते सुद्धा मित्रांनो खजिना या शब्दाचाच समानार्थी शब्द आहे. नंतर गरुड. गरुडाला खगेश्वर म्हणतात मित्रांनो. गरुडावरती प्रश्न येत असतो, गरुड शब्दाला हायलाइट करा. गरुड शब्द मित्रांनो याच्या नोट्स काढा आणि नोट्स मध्ये सुद्धा हायलाइट करा. गरुड म्हणजे खगेश्वर, गरुड म्हणजे खगेंद्र, गरुड म्हणजे द्विजराज आणि गरुड म्हणजे काय? वैनतेय. आता हा द्विजराज शब्द बऱ्याच वेळेस येतो मित्रांनो गरुडासाठी. खगेश्वर शब्द येतो, खगेंद्र शब्द येतो. खग म्हणजे काय मित्रांनो? खग म्हणजे आकाश. खग म्हणजे काय? खगेश्वर. नंतर खग म्हणजे मित्रांनो पक्षाला खग म्हणलंय ना, पक्षांना खग म्हणलंय. खगेंद्र. इंद्र म्हणजे काय? देव. पक्षांचा देव असणारा कोण? पक्षांचा राजा कोण? गरुड. खगेंद्र. खगेश्वर, पक्षांचा ईश्वर असलेले खगेश्वर. खगेश्वर, खगेंद्र. द्विजराज मित्रांनो, पक्षाला काय म्हणलंय? द्विज म्हणलंय. द्विजराज. पक्षांचा राजा कोण आहे मित्रांनो? तर गरुड आहे. गरुडाला खगेश्वर, खगेंद्र, द्विजराज, वैनतीय असं सुद्धा काय म्हणलेलं आहे मित्रांनो? गरुडाला म्हणलेलं आहे. मित्रांनो गरुड हा पक्षांचा राजा आहे. अशा प्रमाणे मित्रांनो हे शब्दांचे अर्थ लागतात. हे शब्दार्थ मित्रांनो लक्षामध्ये ठेवा. नंतर गणपती. गणपती हा शब्द आहे. गणपती शब्दामध्ये गणपती हेरब म्हणतात, गणपतीला हेरब म्हणतात. बघा आता गणपतीचे दिवस जवळ आलेले आहेत, त्यामध्ये अनेक गाणे लागतील. गणनायका, गजमुखा, गजवदना असे जे आहेत मित्रांनो, गणपतीला अनेक नावांनी पुकारलं जातं. प्रथमेश, प्रथमेशा, गणेशा, श्री गणेशा, अमेय, निधी. मित्रांनो आता आपल्याला गणनायक, गजानन, गजमुख, वक्रतुंड, विनायक, एकदंत, चिंतामणी
हे जे शब्द आहेत ही जवळपास आपल्या ओळखीचे शब्द आहेत, पण यामध्ये लक्षप्रद, निधी, अमेय हे जे शब्द आहेत, प्रथमेश हे जे शब्द आहेत हे काय आहेत मित्रांनो, आपल्या जास्त म्हणजे गणपती आपण त्यावरून विचार करू शकत नाही, पण गणनायक म्हणलं किंवा गजानन म्हणलं, गजमुख म्हणलं, चिंतामणी म्हणलं तर आपल्याला काय गणपती आठवतो. पण बाकीचे जे शब्द आहेत अमेय, निधी, लक्षप्रद हे काय आहेत मित्रांनो, हेरब हे शब्द लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक वेळेस मित्रांनो एकदा वाचलं एकदा बघितलं की हे लक्षात राहील असं नसतं. यासाठी अनेक वेळेस रिव्हिजन द्यावं लागतात आणि रिव्हिजन देत देत तुम्हाला हे जे शब्द आहेत या शब्दांची तयारी करत राहावं लागत असतं मित्रांनो. त्यानंतर आपण आता आणखी गरज, आवश्यकता, जरुरी, निकड. गरज, आवश्यकता, जरुरी, निकड. गरज, आवश्यकता, जरुरी, निकड. बघा आता गरज म्हणजे काय, आवश्यकता आहे हे माहिती आहे मित्रांनो. हमारे लिए ये जरूरी है, हमारे लिए वो जरूरी है. जरूरी हा शब्द हिंदीतून आला आणि हिंदीतले बरेच शब्द मित्रांनो मराठीमध्ये जसेच्या तसे यूज केले जातात, म्हणून समानार्थी शब्दामध्ये जे हिंदीचे शब्द असतात ते मराठीच्या शब्दार्थामध्ये समानार्थी शब्द म्हणून हिंदी शब्द सुद्धा बऱ्यापैकी मित्रांनो आलेले आहेत आपल्याकडे. त्याप्रमाणे जरुरी हे गरजला वापरला जातो. गर्दी, दाटी, खच. घर मित्रांनो घरासाठी. गेह, गेह हा शब्द लक्षात ठेवा मित्रांनो, लक्षात ठेवा कारण तुम्हाला फोकस करतोय याच ठिकाणी. लक्षात ठेवा यासाठी फोकस करतोय मित्रांनो, कारण गेह हा शब्द ग्रह बऱ्याच जणांना घर वाटणार नाही. गेह हा शब्द घर वाटणार नाही. सदन हा शब्द मित्रांनो सर्वांना माहित आहे. सदन म्हणजे घर आहे. जर तुम्ही इतिहास जर वाचला असेल तर बातमी सदन, सेवा सदन, साई सदन, शारदा सदन हे जे बघितलं असेल तर यामध्ये मित्रांनो सदन शब्द ज्या ज्या ठिकाणी वापरला त्या ठिकाणी काय आहे, घर हा त्यामध्ये उल्लेख आहे. ज्या संस्था आहेत मित्रांनो समाज सुधारकांबद्दल, त्या सर्व ज्या आपल्या सदन ह्या संस्था आहेत, ह्या समाज सुधारकांनी उभा केलेल्या संस्था आहेत. निराधार लोकांना आधार देण्यासाठी, त्यांचं घर तयार करण्यासाठी सदन हा शब्द मित्रांनो त्यांनी त्यामध्ये वापरला होता. घर, सदन म्हणजे काय, घर. भवन म्हणजे काय मित्रांनो, घर. बघा आता विधान भवन, संसद भवन, संसदेचं घर, विधान भवन, विधान परिषदेचं घर किंवा विधानसभेचं घर, त्याला काय विधान भवन, संसद भवन असं म्हणलं जातं मित्रांनो. भवन म्हणजे काय, घर. गृह, बघा आता गृहपाठ किती जणांनी केला असेल रे. गृहपाठाला काही जण मित्रांनो लहानपणी ग्रह असं लिहायचे. हा ग्रह म्हणजे काय आहे, चंद्रावरचा जे चंद्रबिंद्र जे ग्रह आहेत हे काय आहे, तो ग्रह आहे. हा ग्रह वेगळा मित्रांनो, हा ग्रह वेगळा, हा ग्रह यामध्ये येणार नाही. हा ग्रह म्हणजे काय, खगोलीय ग्रह असतो मित्रांनो. आणि गृह म्हणजे काय, तर गृह म्हणजे मित्रांनो आपला घर. आलय म्हणजे मित्रांनो घर. आता घास, घासाला कवळ म्हणतात मित्रांनो आणि घास म्हणतात, हे दोनच शब्द आहेत. यामध्ये घासाला कवळही म्हणतात, हे लक्षात असू द्या. जास्त काय मित्रांनो जास्त वेळेस रिपीट झालेला नाही तो घास शब्द, पण तरीही घासाला कवळ म्हणतात हेही लक्षात असू द्या. नंतर चंद्र, चंद्राला मित्रांनो या ठिकाणी भरपूर नावं दिलेली आहेत. चंद्राला या ठिकाणी भरपूर नावं दिलेली आहेत, कारण मराठी साहित्यामध्ये जेव्हा कशाचं तरी वर्णन केलं जातं, वर्णन करत असताना त्याला नवनवीन शब्द वापरले जातात. आता बघा बऱ्याच वेळेस नायक नायिका जे असतात त्यांना नायिकेला चंद्राची उपमा बऱ्याच ठिकाणी दिलेली असते, चांदणीची उपमा काही ठिकाणी दिलेली असते. त्यावेळेस तर हे शब्द भरपूर वेळेस कामी येतात मित्रांनो. मी कधी कधी कविता करण्याचे प्रयत्न करत असतो तर त्यामध्ये मलाही या शब्दांचा भरपूर प्रमाणात मित्रांनो उपयोग होत असतो. आणि जी कवी लोक आहेत मित्रांनो, महान कवी, त्यांच्या तर शब्दांमध्ये, त्यांच्या कवितांमध्ये असे भरपूर शब्द आपल्याला मित्रांनो बघायला मिळत असतात. आपणही काहीतरी एखादी रचना करू शकतो अशी जर शब्द आपल्याला माहित असतील तर. त्यामध्ये चंद्र म्हणजे काय मित्रांनो, चंद्र म्हणजे शशी, चंद्र म्हणजे सुधाकर, चंद्र म्हणजे इंदू, चंद्र म्हणजे काय, हिमांशू. रजनीनाथ, रजनीनाथ, रजनी म्हणजे काय मित्रांनो, रात्र. बऱ्याच जणांना माहित असेल रजनी म्हणजे काय, रात्र. आणि रजनीचा नाथ, रात्रीचा नाथ, रात्रीचा कोण असतो मित्रांनो, असतो नसतो तो एक चंद्रच सगळ्यात महत्वाचा असतो. कारण चंद्र ज्या रात्री नसतो ते अमावस्येच्या रात्रीला मित्रांनो सगळा अंधार असतो, तुम्हाला काहीच दिसत नाही. त्यासाठी महत्वाचा कोण असतो रात्रीचा, तो चंद्र असतो. म्हणून तो चंद्र काय आहे, रजनीचा नाथ आहे, रात्रीचा नाथ आहे. रजनीनाथ म्हणजे काय, चंद्र. सुधाकर,
सुधाकर मित्रांनो हा चंद्राला म्हणलं जातं, प्रभाकर हे सूर्याला म्हणलं जातं. असे काही शब्द आहेत मित्रांनो, हे शब्द महत्वाचे आहेत, ते लक्षातच ठेवा. हिमांशु, हिम म्हणजे कसं आहे मित्रांनो, हिम म्हणजे कसं आहे, शीतल, थंड, गार, बर्फ. हिम म्हणजे काय, शीतल, थंड, गार, बर्फ. या हिमातून, हिम म्हणजे काय, थंड, आणि अंशु बघितला आपण, अंशु म्हणजे या ठिकाणी बघितलं मित्रांनो किरण, थंड किरण असणारे, थंड किरण, शांत गार किरण असणार. कोण असतं ते, कोणाची किरण असतात थंडगार, चंद्राची की सूर्याची मित्रांनो, चंद्राची. त्यामुळे हिमांशु सुद्धा मित्रांनो कशाला म्हणलं आहे, चंद्राला म्हणलेला आहे. शशी चंद्राला म्हणलेला आहे, इंदू चंद्राला म्हणलं आहे मित्रांनो. सुधांशु कशाला म्हणलं आहे मित्रांनो, चंद्रालाच म्हणलेला आहे. विधू चंद्राला म्हणलेला आहे. सोम म्हणजे काय आहे मित्रांनो, चंद्र आहे. सोम म्हणजे काय आहे, चंद्र आहे. मला लहानपणी प्रश्न पडायचा मित्रांनो, ग्रहांच्या नावावरून वाराची नावं, आपले मराठीमध्ये वारांची नावं जी आहेत ते ग्रहांच्या नावावरून बऱ्यापैकी आहेत. शनी आहे, मंगळ आहे, बुध आहे, गुरु आहे, शुक्र आहे. हा सोम काय प्रकार आहे, रवी काय प्रकार आहे, सोमवार, रविवार. ह्यामध्ये मित्रांनो मला समजत नसायचं. जेव्हा शब्द संग्रह वाढला तेव्हा रवी म्हणजे सूर्य समजला, सोम म्हणजे काय समजला मित्रांनो, चंद्र समजला. मग समजायला लागलं की अरे ही सर्व ग्रहांची नावं आहेत. वारांची जी नावं आहेत, सोमवार, सोम म्हणजे काय, तर सोम म्हणजे काय मित्रांनो, चंद्र. रवी म्हणजे काय, सूर्य. रविवार, सूर्य अगोदर, नंतर मित्रांनो चंद्र. सोमवार, नंतर मंगळ ग्रह, मंगळवार, नंतर बुध ग्रह, नंतर गुरु, नंतर शुक्र, नंतर शनी. हे मित्रांनो काय आहेत, ग्रहांची जी नावं आहेत. ते आपल्या 7 दिवसाच्या आठवड्याची जी वार आहेत त्या वारांना सुद्धा ग्रहांची सगळी नावं आहेत. त्यामधला सोम जो आहे तो सोम म्हणजे कोण आहे, चंद्र आहे. आता मित्रांनो तुमचा चंद्राचा सोम हा शब्द विसरणार नाही, नक्कीच विसरणार नाही. नंतर कलानिधी, शशधर, शुभ्रांशु, हे शब्द कशाचे आहेत मित्रांनो, चंद्राचे आहेत. आता कलानिधी का म्हणलं गेलंय त्याला, कारण चंद्रकला, चंद्राच्या कला असतात हे तुम्हाला माहित असेल. चंद्र कसा असतो, 15 दिवस लहान लहान होत जातो आणि 15 दिवस मोठा मोठा होत जातो. अमावस्या आणि पौर्णिमा जे असतात ते काय असतं मित्रांनो, पौर्णिमेला चंद्र पूर्ण झालेला असतो आणि अमावस्याला पुन्हा अगदी गायब झालेला असतो, काळा झालेला असतो. तो काय असतो मित्रांनो, ते चंद्रकला असतात. जो बारीक 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 होत जाते त्याला चंद्रकला म्हणतात, आणि मोठं मोठं होत जाते त्याला सुद्धा काय, म्हणजे बारीक बारीक मोठं मोठं होण्याच्या त्या प्रक्रियेला चंद्रकला असं म्हणलं गेलंय मित्रांनो. त्यानंतर जे आपलं आहे समोर, आपल्याला आता पुढचं काय बघायचं आहे, चांदणे. चांदण्याला काय आहे मित्रांनो, शुभ्रांशु एक राहिला मित्रांनो. शुभ्रांशु, शुभ्र प्रकाश ज्याचा पडतो तो असा. अंशु म्हणजे काय, किरण, ज्याची शुभ्र किरण येतात तो कोण, चंद्र. चांदणे, चांदणे म्हणजे काय, कौमुदी, कौमुदी, चांदणे, कौमुदी, चांदणे. त्यानंतर ज्योत्स्ना, ज्योत्स्ना म्हणजे मित्रांनो चांदण्याला ज्योत्स्ना शब्द वापरला आहे. चंद्रिका, चंद्र मित्रांनो, चंद्राला चंद्रिका सुद्धा म्हणतात, तसं म्हणू नका. चंद्राला चंद्रमा म्हणलेला आहे मित्रांनो, पण चंद्रिका म्हणजे काय आहे, चांदण्यांचा समानार्थी शब्द आहे. त्यानंतर जल, जल हा शब्द मित्रांनो पाणी, अंबू, पय, नीर, तोय, उदक. जल म्हणजे काय, पाणी, अंबू, पय. जल म्हणजे काय, पाणी, अंबू, पय, नीर, तोय, उदक. जीवन, सलील, वारी, अंभ. जीवन, सलील, वारी, अंभ हे काय आहेत मित्रांनो, हे पाण्याचे समानार्थी शब्द आहेत. जल या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. त्यामध्ये तोय, उदक, पाणी, अंबू. अंबू मित्रांनो, अंबू हा शब्द पाण्यासाठी अंबू वापरलाय, आणि ढग जे आहे जो पाणी देतो त्याला अंबुद, अंबुद असा शब्द वापरलेला आहे. अंबुद म्हणजे काय, जो पाणी देतो तो ढग, त्याला काय म्हणलंय, अंबुद म्हणलंय. मित्रांनो हे शब्द, अंबू हा शब्द आहे हा लक्षातच ठेवा. त्यानंतर उदक शब्द लक्षात ठेवा. त्यानंतर तोय शब्द सुद्धा लक्षात ठेवा. हा सलील शब्द लक्षात ठेवा मित्रांनो, हा वेलांटीनुसार कसा बदलतो हे तुम्हाला मी सलील, जेव्हा आपण वर्णमाला बघितली होती त्यामध्ये बघा मित्रांनो, सलील हे जे शब्द आहे तो तुम्हाला वेलांटीनुसार कसा बदलतो, दुसरे आल्यावरती काय आणि पहिले आल्यावरती काय हे सुद्धा बघितलं होतं. नंतर पुढचा आहे आपला जमीन. जमिनीला भू म्हणतात, भुई म्हणतात, भूमी म्हणतात. आता भूमध्य समुद्र, भुई, भूमी अभिलेख हे जे शब्द आहेत हे कशाशी रिलेटेड आहेत मित्रांनो, तर जमिनीशी रिलेटेड आहेत. भूगोल, भूगोल,
भूगोल मित्रांनो, भूगोल म्हणजे काय? जमीन. जमिनीचा आपण ज्या ठिकाणी अभ्यास करत असतो, पृथ्वीचा आपण ज्या ठिकाणी अभ्यास करत असतो, या सगळ्या ह्याचा अभ्यास करतो, ब्रह्मांडाचा. ते काय आहे मित्रांनो? भूगोल आहे. गोल, भूगोल, गोल जमीन. त्यामध्ये आपण पृथ्वीचा अभ्यास करतो. आपण सर्व भौगोलिक गोष्टींचा आपण कशामध्ये अभ्यास करतो मित्रांनो? भू म्हणजे जमीन, हा लक्षात ठेवा. जरब, जरब बसला, वचक बसला, धाक बसला मित्रांनो, याच्यावरती कसला आपला दरारा पडलाय असं आपण म्हणतो. कोणावरती जरब बसला, वचक बसला मित्रांनो, हे शब्द आहेत सगळे एकदम आपले ओळखीतले शब्द आहेत. जरब, वचक, धाक, दरारा. कसा आता सूरज चव्हाणचा बिग बॉस मध्ये दरारा चाललाय मित्रांनो. हा, अगदी टॅलेंट असं असतं मित्रांनो. टॅलेंट हे सुरुवातीचे काही दिवस मित्रांनो आपल्याला झोप येऊ देत नाही. आपल्या टॅलेंटमुळे मित्रांनो आपण एक दिवस सगळ्या जगामध्ये फेमस होत असतो. पण ते टॅलेंट मित्रांनो विकसित करण्यासाठी आपल्याला आज रात्रंरात्र झोप नसते मित्रांनो. या सूरज चव्हाण मित्राची यामध्ये मित्रांनो खासियत एकच होती, त्याचा स्वभाव. आणि जे त्याच्यामध्ये जे मित्रांनो, तो माणूस असा एकदम बघूनच त्याच्यावरती एकदम माणूस फिदा होऊन जातोय. अशा प्रकारचा सूरज चव्हाण आहे मित्रांनो. म्हणजे दिसणं जरी चांगलं नसेल एवढं, किंवा जरी असं नाही मित्रांनो की एकदम देखणंच माणूस लागतो आणि मग फेमस होतो. सूरज चव्हाण एक मनाचा राजा माणूस, तो उदाहरण मित्रांनो त्या बिग बॉस मध्ये दाखवलेला आहे. अगदी मोकळ्या मनाचं, त्याच्या मनामध्ये कसलंही पाप नाही, कसला कलंक नाही, काही नाही, अशा प्रकारचा मित्रांनो माणूस तो. त्याचा काय आहे? दरारा पडला आहे कुठे? बिग बॉसच्या घरामध्ये. झाड, झाड म्हणजे काय मित्रांनो? तरु, वृक्ष, पादम, द्रुम. पादम शब्द मित्रांनो, पादम शब्द तुम्हाला 3 इडियट्स पुन्हा आठवला असेल, पुन्हा चतुर रामलिंगमचं भाषण आठवलं असेल, थोडी थोडी ये पादम प्राण घटिकम. हे पादम मित्रांनो ते पादम नाही, हे पादम म्हणजे झाड आहे. तरु, वृक्ष, पादम, द्रुम, अगम, शाखी आणि काय? शिखी आणि काय मित्रांनो? शाखी आणि काय? विटप. ह्याला झाडालाच ही शब्द वापरले जातात मित्रांनो. शाखी म्हणजे काय? शाखा म्हणजे काय? ब्रँचेस. ब्रँचेस म्हणजे काय? फांद्या. शाखा म्हणजे फांद्या, ब्रँचेस म्हणजे फांद्या, शाखी म्हणजे काय? ज्याच्या शाखा आहेत तो शाखी म्हणजे कोण? झाड. ओ साखी साखी रे नाही, शाखी तो साखी आहे मित्रांनो, साखी साखी नाही. बरोबर मित्रांनो, या ठिकाणी ही जी आपले काही मोजकी शब्द होती, ही मोजकी शब्द आपण एक मित्रांनो 25 ते 30 मिनिटांचा व्हिडिओ घेण्याचा माझा अट्टहास यापुढे राहील. कारण 25 ते 30 मिनिटच आपण काय करतो? कॉन्सन्ट्रेशनने एखादा व्हिडिओ बघू शकतो. आजकाल तर ते 25-30 मिनिट सुद्धा हा मित्रांनो ही एक फक्त थिअरी राहिलेली आहे. कारण जे 25 ते 30 सेकंदांमध्ये आपल्याला शॉर्ट्स व्हिडिओ बघायची सवय लागलेली आहे, त्याने आपली कॉन्सन्ट्रेशन पॉवर आहे अगदी वीक झालेली आहे मित्रांनो. मोबाईलच्या माध्यमातून बरेच आपली स्पर्धा सुद्धा कमी झालेली आहे. आपण अभ्यास करायचा आणि ह्या स्पर्धा कमी झाली याचा सुद्धा फायदा कुठेतरी घ्यायचा असतो मित्रांनो. जे अभ्यास करून पास होत असतात ते शॉर्ट व्हिडिओज असे वरती ढकलत नसतात. तुम्हाला करायचंच आहे काही, तर तुम्ही काहीतरी करत असताना त्यामध्ये तुमचं स्वतःचे एफर्ट्स टाकायचे. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल मित्रांनो? स्वतःचे काहीतरी त्याच्यामध्ये टाकायचं. म्हणजे तुम्हाला काहीतरी समाजापेक्षा, जगापेक्षा वेगळं करावं लागेल. तुम्हाला त्यामध्ये तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघत बसून तुम्ही स्पर्धा परीक्षामधून पोस्ट काढू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल मित्रांनो? अभ्यास करावा लागेल. आणि शॉर्ट व्हिडिओमधून 30 सेकंदातून तुम्हाला काय भेटणार आहे? या 30 सेकंदातल्या एखाद्या व्हिडिओमधून तुम्ही काय मिळवणार आहात? हे फक्त काय असतं मित्रांनो, ज्याची त्याची. आता जास्त लोक 30 सेकंदाचे शॉर्ट्स व्हिडिओ पटपट बघत असतात आणि त्यामधून आम्ही आमची मार्केटिंग करत असतो. आम्ही दाखवत असतो की अरे आम्ही असं शिकवतोय, आमच्याकडे हा कंटेंट आहे. तुम्ही तो शॉर्ट व्हिडिओ बघून मेन व्हिडिओ पर्यंत यायचं असतं आणि तो मेन व्हिडिओ बघून आपल्याला आत्मसात केलेलं ज्ञान हे आत्मसात करायचं असतं. आणि ते आत्मसात केलेलं ज्ञान मित्रांनो खऱ्या अर्थाने तुम्हाला मार्कांपर्यंत घेऊन जात असतं, पोस्ट पर्यंत घेऊन जात असतं. म्हणून आजपासून मित्रांनो असला टाइमपास अजिबात करायचा नाही. शॉर्ट व्हिडिओ जे आहेत ते अगदी जास्त प्रमाणात मित्रांनो बघण्याचं प्रमाण आहे. चुकीचं असलं तरी लोक त्यामध्ये मित्रांनो जास्तीत जास्त वेळ वाया घालतात. अरे हे शॉर्ट व्हिडिओ जे 30 सेकंदाचा शॉर्ट व्हिडिओ आहे, वरती सरकवण्याच्या नादात मित्रांनो आपण ठरवत असतो 1, 2 ते 3 व्हिडिओ बघू आणि सोडून देऊ. अरे ते सोडूनच देत नाही, तुम्हाला सोडूच शकत नाही तुम्ही त्याला. 2 ते 3 तास जातात आणि मग लक्षात येतं अरे आपण लय वेळ घातलाय. मित्रांनो ही वस्तुस्थिती आहे. कुठेतरी स्वतः त्यामध्ये सावरायची गरज आहे. या स्पर्धा परीक्षेच्या युगामध्ये मित्रांनो एकही डिस्ट्रॅक्शन नको आहे जीवनामध्ये. हे जे डिस्ट्रॅक्शन्स आहेत, या डिस्ट्रॅक्शनने काय होत आहे मित्रांनो? आपली स्पर्धा सुद्धा कमी होत चाललेली आहे. फक्त आपण जागेवर राहा म्हणजे आपण नक्की यशस्वी होऊ. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. मला त्यामधून एक मोटिवेशन मिळत असतं.
तर धन्यवाद मित्रांनो. गोरगरिबांपर्यंत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपण आपला हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा.